तर इथे माझ्याकडे हे 4 ब्रेड उरले होते, तर कोणीच खात नव्हतं. तर म्हटलं चला काहीतरी याचं चमचमीत बनवूया, जे मुलांना देखील आवडेल. तर मुलं शाळेत गेलेली होती, म्हटलं येईपर्यंत काहीतरी याचं मस्त चमचमीत बनवूया. तर यासाठी हे ब्रेड मी या पद्धतीने छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहेत. तर तुमच्याकडे व्हाईट ब्रेड असेल ना ते देखील चालतं. मी इथे हे ब्राऊन ब्रेड घेतलेले आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचं. बटर नसेल तर तेल किंवा तूप टाकलं ना ते देखील चालतं. तर बटर असं मेल्ट करून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं. जिरं देखील आपल्याला याच्यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर जिरं हलकंसं परतून झालं नंतर याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा. तर मी इथे अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. याला देखील हलकंसं सॉफ्ट करून घ्यायचं. कांदा सॉफ्ट झाल्यानंतर थोडेसे माझ्याकडे मक्याचे दाणे होते ते टाकून घेतलेत. याला देखील एकदा फिरवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये 1 चमचा पिझ्झा सॉस टाकलाय, 1 चमचा टोमॅटो सॉस टाकलाय. बाकी याच्यामध्ये काहीही मसाले मी इथे वापरलेले नाही आहे. सॉसमध्ये मीठ असतं म्हणून मीठ देखील मी इथे टाकलेलं नाही आहे. आता आपण जे ब्रेड ठेवले होते ना कट करून ते याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ब्रेड आहे ना हे चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि हलकंसं याला चांगलं असं परतून घ्यायचं, म्हणजे थोडेसे क्रिस्पी होईल इथपर्यंत आपण याला परतून घेऊया. तर इथे बघू शकता मस्त याच्यावर कोटिंग झालेली आहे आणि आपले हे चांगले असे परतून झालेले आहेत. तर आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. तर आधी हे ब्रेड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे कॉर्न आहे ना ते तसेच ठेवूया. आता हे ब्रेड आहे ना ते प्लेटमध्ये असे या पद्धतीने पसरवून घेऊ आणि जे कॉर्न ठेवले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आता माझ्याकडे काही शिमला मिरची होत्या, तर ग्रीन आणि येलो शिमला मिरची होती ते याच्यावर टाकून घेतली. 1 टमाटर होता तो देखील कट करून या पद्धतीने टाकून घेतलाय. जर भाज्या नसतील ना तरी देखील चालतं. वरून ना कॉर्न टाकून घेतलेत. आता माझ्याकडे चीज होतं त्याच्यामुळे मी हे चीज ना याच्यावरून ग्रेट करून टाकून घेते. जर तुम्हाला हे असंच खायचं असेल ना तरी देखील हे चांगलंच लागतं, पण चीज वगैरे टाकलं ना ते मुलांना खूप आवडतं. त्याच्यामुळे इथे 2 चीज क्यूब मी इथे ग्रेट करून टाकून घेतले. याच्यावर थोडंसं पिझ्झा मिक्स टाकून घेतलंय. आता याला आपण वाफवून घेऊयात. तर मी इथे कढईमध्ये पाणी गरम करून घेतलंय. याच्यावर मी हे ठेवून 7 ते 8 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचं, म्हणजे ना चीज चांगलं आपलं असं मेल्ट होईल. तर आता इथे बघू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर चीज मस्त मेल्ट झालेलं आहे. तर बघू शकता दिसायलाच एवढं टेम्पटिंग दिसतंय की बघताच असं खायची इच्छा होते. तर मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना वाटलं की हा पिझ्झाच आहे, एवढे खुश झाले होते ना. नंतर खाऊन त्यांना इतकं आवडलं तर ते परत परत मला मागत होते. म्हटलं आता नेक्स्ट टाइम बनवूया. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही उरलेल्या ब्रेडचं काय करता ते देखील मला कमेंटमध्ये सांगा.